मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या 56व्या वाढदिवसानिमित्त नागपूरमध्ये श्री लक्ष्मी नृसिंह महायज्ञाचं आयोजन करण्यात आलंय। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। लक्ष्मी जनसेवया कीर्तिलक्ष्मी राष्ट्रपती मुख्यमंत्री महोदयस्य नेतृत्वे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नागपूरमध्ये लक्ष्मी नृसिंह महायज्ञाचं आयोजन करण्यात आलेलं आपण बघू शकतो की या यज्ञाला सुरुवात झालेली आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 56वा वाढदिवस असल्यामुळे वेगवेगळ्या समाजातील 56 जोडपे या महायज्ञामध्ये पूजेवर बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। नागपूरच्या राम मंदिर परिसरामध्ये जे प्रांगण आहे तिथे या महायज्ञाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि एकंदरीतच याचा जो उद्देश असतो त्यामध्ये एक सकारात्मक शक्तीचं मिळावी, सोबतच घरामध्ये सुख शांती समृद्धी निर्माण व्हावी यासाठी या यज्ञाचं आयोजन केलं जातं। आपण ते बघू शकतो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाऊ देखील या यज्ञामध्ये बसलेले आहे। सोबतच शहरातील वेगवेगळे प्रतिष्ठित व्यक्ती देखील या महायज्ञामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या संपूर्ण महायज्ञासाठी तीर्थक्षेत्र लक्ष्मी नृसिंहाचं जे मंदिराची जी प्रतिकृती आहे ती देखील ते साकारण्यात आलेली आहे आणि एकंदरीत अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये इथे हा महायज्ञाचा सोहळा संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। वेदोत्तर मंत्रोच्चाराच्या माध्यमातून इथे कशा प्रकारे एक भक्तिमय वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज 56वा वाढदिवस आहे, त्यामुळे 56 वेगवेगळे जोडपे या निमित्त इथे बसवण्यात आलेले आहे आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी या यज्ञाच्या माध्यमातून मनोकामना केली जात आहे। कॅमेरामॅन अतुल इटेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.